तर आज गौरी गणपतीचं विसर्जन होणार आहे। गणपती बाप्पा हे गौराई सोबत त्यांचं विसर्जन केलं जाणार आहे। गणेशोत्सवातला हा आजचा 6वा दिवस आहे आणि आज गौरी गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे। लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे आणि ठिकठिकाणी प्रशासन त्यामुळे सज्ज झालेलं आहे। कृत्रिम तलावांची सोय करण्यात आलेली आहे। तर विसर्जनाच्या ठिकाणी चोख व्यवस्था देखील ठेवण्यात आलेला आहे। बाप्पाचं गौराई सोबत आज विसर्जन केलं जाईल आणि त्यासाठी प्रशासन सज्ज झालंय। लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जातोय। ठिकठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आलेला आहे। गौरी गणपतीचं गुरुवारी आज विसर्जन होतंय। गेले 6 दिवस घराघरामध्ये विराजमान असलेले गणपती बाप्पा गौराई सोबत विसर्जित होतात। 6 दिवस भक्तिभावे पूजा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देताना मात्र भक्तांचे डोळे पाणावणार आहेत। घरोघरी उत्साहामध्ये स्वागत केलेल्या गौराईचं बाप्पा सोबत विसर्जन होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पुण्यातून रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ठाण्यामधून कुणाल भोईटे आणि मुंबईमधून डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मी प्रथम पुण्यामध्ये जाईन। पुण्यामध्ये रोहन, आज गौरी गणपतीचं विसर्जन केलं जाते। 6वा दिवस आहे आजचा। कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? जान्हवी, घरगुती गणपतींचं विसर्जन जे आहे ते आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांकडून केलं जातं। आपण आता विसर्जन घाटावरती आहोत आणि आपण जर दृश्य पाहिलं तर हा संपूर्ण घाट जो आहे तो सध्या फुललेला पाहायला मिळतोय, कारण का गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि याची काळजी देखील घेतली जाते। विविध पथकं जी आहेत ती पथकांकडून या सगळ्याची जी आहे ती काळजी घेतली जाते। आपण जर पाहिलं तर हे डॉग स्क्वॉड आलेला आहे, बॉम्ब स्क्वॉड आलेला आहे आणि या सगळ्या पथकाच्या वतीने जे आहे ते कुठेही या संपूर्ण सगळ्या व्यवस्थेमध्ये दिरंगाई राहू नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये या संपूर्ण ठिकाणची जी आहे त्यामुळे ही काळजी विविध पथकांकडून जी आहे ती सध्या घेतली जाते। कारण का आत्ताच्या या सगळ्या वेळेला म्हणजे 6 नंतर विशेषतः जी आहे ती मोठी गर्दी या संपूर्ण विसर्जन घाटावरती जी आहे ती पुणेकरांच्या वतीने केली जाते आणि त्यासाठीची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर नागरिकांकडून आपल्या लाडक्या बाप्पाला जो आहे तो शेवटचा निरोप दिला जातोय। शेवटची आरती जी आहे ती विसर्जन घाटावरती या ठिकाणी सुद्धा असं चित्र पाहायला मिळतंय। ज्या उत्साहाने बाप्पाचं स्वागत जे आहे ते केलेलं होतं त्याच उत्साहाने आपल्या लाडक्या बाप्पाला जो आहे तो निरोप देखील पुणेकरांच्या वतीने जो आहे तो दिला जातोय। आज गौरीचं विसर्जन होतं आणि त्याच दिवशी बहुतांश पुणेकरांच्या घरामधल्या गणपतीचं देखील विसर्जन जे आहे ते केलं जातं आणि आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे ते आता शेवटचा निरोप, अखेरचा निरोप जो आहे तो या वर्षीचा या संपूर्ण पुणेकरांकडून दिला जातोय। मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक जे आहेत ते वाजत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत आणि जी याची सगळ्याची व्यवस्था जी आहे ती पुणे महानगरपालिका असेल किंवा इतर यंत्रणा असतील या संपूर्ण यंत्रणेच्या वतीने जी आहे ती ही संपूर्ण काळजी जी आहे ती घेतली जाते। या विविध पथकांकडून जे आहे तर हा सगळा परिसर जो आहे तो टेहाळला जातोय आणि तिथून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये किंवा नागरिकांची गैरसोय होऊ नये या बाबतीची जी काळजी जी आहे ती सध्याच्या घडीला घेतली जात असते पाहायला मिळते। जान्हवी, अगदीच अगदीच रोहन, आपण पाहतोय तिथे काही भाविक देखील आहेत आणि जो विसर्जनाचा क्षण असतो तो डोळ्यात पाणी आणणारा असतो। त्यांच्या काही भावना जाणून घेता येतील का आपल्याला? अगदी बरोबर आहे। आपण काही भाविकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत आणि या भाविकांच्या माध्यमातून जे आहे ते विसर्जन घाटावरती गर्दी झालेली आहे। आपण काही भाविकांशी बोलूयात। काका, लाडक्या बाप्पा केलं होतं, आज निरोप देता लाडक्या बाप्पाला, काय भावना आहेत निरोप द्यायच्या वेळी? लाडक्या बाप्पाला निरोप देता येत नाही, मन भावुक झालंय। गणपती 10 दिवस किंवा आणखीन काही दिवस राहावा असं वाटत। अच्छा, ज्या उत्साहाने आपण बाप्पाचं स्वागत केलं, वाजत गाजत बाप्पाला आणलं होतं घरी, आज वाजत गाजत निरोप देखील देताना पाहायला मिळतं। हो, वाजत गाजत निरोप द्यायला नक्की आवड। काय आठवणी असतात गणेश गणपतीमध्ये खूप खूप आठवणी असतात की त्या अशा शब्दांमध्ये व्यक्त नाही करू शकत।
तर अगदीच, अगदीच. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही सगळी आरती चालू आहे आणि अनेक आठवणी जी, ज्या जी. आहेत त्या या बाप्पामुळे पुन्हा एकदा नव्याने ज्या आहेत त्या अनुभवताना या सगळ्यांना पाहायला मिळत अगदीच आहेत. रोहन, आपण आता ठाण्यामध्ये जातोय. ठाण्यामधून आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कुणाल, ठाण्यामध्ये एकंदर सगळी परिस्थिती काय आहे? प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झालंय? जान्हवी, गेले 6 दिवस आपल्या बाप्पाची पूजा अर्चा जी आहे ती भाविकांकडून करण्यात आलेली आहे आणि भावपूर्ण वातावरणामध्ये मी सध्या बाळकूम या ठिकाणी आहे आणि विसर्जन घाटावरती गौरी असेल, त्याचप्रमाणे गणपती असतील, यांचं विसर्जन जे आहे ते करण्यासाठी भाविक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. प्रशासनाची नेमकी तयारी कशा प्रकारे आहे ते आपण जाणून घेणार आहोत. सर, प्रशासनाची नेमकी तयारी कशा प्रकारे झालेली आहे? हे आज आम्ही जो विसर्जन घाट आहे आणि अतिशय सुंदर त्या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे महानगरपालिकेने. आणि आज आपण जर बघितलं तर पहिल्या 1.5 दिवसापासून ते आतापर्यंत म्हणजे 10व्या दिवसापर्यंत इथं 600 ते 700 गणपती त्या ठिकाणी विसर्जन होतात. आणि महानगरपालिकेची स्वच्छता जर आपण बघितली असेल तर स्वच्छताही त्या ठिकाणी चांगली आहे. स्विमर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्या याच्यातनं ती मुलं त्या ठिकाणी जी आहेत त्यांना व्यवस्थितपणे त्यांना कुठेही त्रास होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी नर्सेस त्या ठिकाणी आहेत, पोलीस बंदोबस्त आहे. सर्वच गोष्टी त्या ठिकाणी इथं महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून सर्व खबरदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि यानंतरही त्या ठिकाणी ही जे विसर्जन घाट आहे तो आता ह्या वर्षी आम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे गेले 50 ते 60 वर्षापासून इथं गणपती विसर्जन त्या ठिकाणी होतात. आणि त्या गणपती विसर्जन होत असताना पूर्वी त्या ठिकाणी ग्रामस्थ लोकच त्या ठिकाणी येत होते. तर सर्व आजूबाजूला त्या ठिकाणी जे कॉम्प्लेक्स झालेले आहेत तेही सर्व लोक त्या ठिकाणी येतात. कालपर्यंतही त्या ठिकाणी गणपती विसर्जन म्हणजे आज आपण गौरी विसर्जन त्या ठिकाणी करतो. गौरी विसर्जनाबरोबर जे गणपती त्या ठिकाणी आलेले आहे तर ह्या पद्धतीने त्या ठिकाणी विसर्जन करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन आहे. पण येणाऱ्या काळात त्या ठिकाणी प्रशासनाने आणि महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी जी खाडी त्या ठिकाणी आहे ती खाडी त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने जर आपण स्वच्छ केली तर मला तर वाटते की आपण याच्यावरती आपण चांगलं विसर्जन त्या ठिकाणी करू शकतो. एक खाडीतलं पाणी पूर्वी आपण कसं आहे की प्रवाह बरोबर त्या ठिकाणी जो विसर्जन घाट आहे त्याबरोबर त्या ठिकाणी लोकांची भावना आहे ती भावना त्या ठिकाणी जोडलेली आहे. म्हणून तो वाहता पाणी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तलावामध्ये आपण सर्वच लोक त्या ठिकाणी विसर्जन करतो. पण जर खाडीतल्या त्या ठिकाणी पाणी विसर्जनासाठी आलं तर लोकांची जी भावना आहे ती भावना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे ती परंपरा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जोपासण्याचं काम. अगदीच जान्हवी, पुन्हा एकंदरीत पाहायचं झालं तर एकंदरीत या ठिकाणी सर्व भाविक जे आहेत ते आलेले आहेत आणि भावपूर्ण वातावरणामध्ये गणपती बाप्पाला विसर्जन देत करत आहेत. गौरी गणपती देखील आहेत, गौरी देखील आहेत. एकंदरीत म्हटलं जातं की गौरी आल्या म्हणजे माहेरवाशीन आले आणि या माहेरवाशिनीला आता शेवटचा निरोप जो आहे तो निरोप या ठिकाणी सर्वच जण देताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी गणपती बाप्पा आलेले आहेत, त्यांना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या वचनासह जो निरोप आहे ते हे सर्व भाविक देताना पाहायला मिळतात. या गणपती बाप्पा सोबत गौरी देखील आहेत, त्यांचं देखील विसर्जन या ठिकाणी भाविक करताना पाहायला मिळतात. अगदीच अगदीच कुणाल, आपण आता मुंबईमध्ये जातोय. मुंबईमधून डॅरिल मिरांडा आपल्याशी जोडले गेलेले आहे. डॅरिल, नेमकं तुम्ही कोणत्या विसर्जन स्थळी आहात आणि सध्या तिथलं वातावरण कसं आहे? जान्हवी, मी सध्या दादर चौपाटी या परिसरात आहे आणि आपण पाहू शकतात आज गणेश चतुर्थीचा 6वा दिवस आहे आणि गौरी गणपतीचा आज विसर्जन पार पडत आहे. आपण पाहू शकता दादर चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्याचसोबत जर आपण पाहिलं तर भरतीची वेळ देखील आहे आणि या संदर्भात मुंबई महापालिका प्रशासन असेल किंवा मुंबई पोलीस प्रशासन असेल त्यांच्या वतीने खबरदारी घेण्यात आलेली आहे. समुद्रात थेट आतमध्ये कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त जे विसर्जनासाठी जे लोक येतात त्यांनाच आतमध्ये सोडण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता की पोलीस देखील इथे तैनात करण्यात आलेले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये याची खबरदारी महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे. त्याचसोबत विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने एक बोटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे, कारण की भरतीची वेळ असल्याने नागरिकांना गैरसोय होऊ नये याची खबरदारी देखील महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे. जान्हवी, जी जी जी, धन्यवाद डॅरिल. आपल्यासोबत कुणाल भोईटे देखील जोडले गेले होते. आपल्यासोबत रोहन कदम हे देखील जोडले गेलेले होते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.